करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। कवतर येथे टीम आम्ही ARPL मध्ये खेळताना पाहिले होते आणि त्यांनी पुरस्कृत केली तो संघ त्या स्पर्धेमध्ये आणि तेच काश साहेब या ठिकाणी आले आणि त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। दोन सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत। आणि त्यानंतर रमेश निरगुडे कलोटे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी यावं। रमेश निरगुडे आपला सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। मॅच चांगली होईल एकीकडे नळा आणि त्यांच्या विरोधात चला या ठिकाणी आपण पाहतो की गणेश 11 नडाल पुरस्कृत करते आपण पाहतोय तुकाराम भोर यांनी पुरस्कृत केलेला संघ या ठिकाणी गणेश 11 नडाल आणि त्यांच्या विरोधात भिलवले या दोन संघादरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत। परंतु भिलवले संघ ज्यावेळी आम्हाला आठवतो त्यावेळी आम्हाला विशाल वाघमारे यांची आठवण होते, परंतु विशाल वाघमारे आमच्या समोर आहेत त्यामुळे चिंता नसेल या मॅच मध्ये नडाल टीमला। मॅच होती ऑन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संजय आणि जगदीश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज देविदास तो कुछ तो काश करना है मैच में आणि पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट फलंदाज संजय या चेंडूवरती होईल झेलबाद।
एक चांगला खेळाडू आमच्या नळवाडीचा आणि त्याने जबरदस्त 2 चौकार या ठिकाणी ठोकले आणि चौकाराच्या मदतीने 10 फलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 14 या धावसंख्येवरती नडाल करताना हा संघ तुकाराम भोर यांनी पुरस्कृत केलेला देवा याच्या नावानं त्यांचा सुपुत्र गणेश याच्या नावानं हा संघ या ठिकाणी पुरस्कृत केला आहे. गणेशाच्या नावाने हा संघ पुरस्कृत केला. समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा हा फटका चांगला होता परंतु एकदा कम्प्लीट दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा या ठिकाणी सहज कम्प्लीट केले जातात. 2 धावेच्या मदतीनं स्कोरकडे जाऊन पोहोचेल ते एकूणच 16 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकावरती सुरुवात अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती आपण त्याला पाहतो. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धावेला त्याने या ठिकाणी प्राधान्य दिलं आणि तदनंतर आपण पाहतो की बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय तयार. खराब बॉल पंचांचा नो बॉलचा इशारा कडे येतो. नो बॉलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल. अवंतरित 1 धाव 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने 10 फलक जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवरती. नवा संघ एक ताकदवर संघ मोपड्याचं मैदान त्यांनी गाजवलंय. यावेळी चांगला स्ट्रोक 1 साइड मध्ये क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये आहे. चांगलं प्रोटेक्शन 1 धाव जरुरी चेंडूत मिळेल. एकेरी धावेच्या वतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 19 या धावसंख्येवरती. सध्याच्या घडीला चांगलं क्षेत्ररक्षण चालू आहे त्याचबरोबर चांगलं बॅटिंग देखील चालू आहे. 40-45 धावा या मैदानावरती वाचवण्यासाठी विशाल पुरेशा ठरवतात आणि त्याचा विचार करता जर या धावा झाल्या ना तर मॅच मध्ये वाजेल. यावेळी स्लरिंग गेज घेतली होती त्यानंतर प्रोडक्शन चांगलं शॉट थांबण्यावरती कोणतेही धाव या चेंडूवरती मिळणार नाही. डॉट बॉल येईल 10 फलक स्थिरावेल ते 19 या धावसंख्येवरती. 19 धावा 10 फलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक चेंडूवरती कोणतीही नजर नव्हती. ब्लाइंड स्ट्रोक या ठिकाणी ठोकण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय की बॉल जाईल डॉट आणि 10 फलक स्थिरावेल ते 19 या धावसंख्येवरती. यावेळी चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये वी शेप मध्ये हा पटका एकदा कम्प्लीट दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण त्याचबरोबर चांगली फेकी तो देखील चांगला आणि कलेक्शन देखील तितकं चांगलं. पंचांनी बोट उंच केला आकाशाकडे आणि फलंदाज दोस्तीत कुस्ती फलंदाज बाद. डावखुरा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी आक्रमण करतोय परंतु पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी गणेश 11 नॉर्मल टीमला मिळली. या 4 धावा आणि 4 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते एकूणच 24 या धावसंख्येवरती. ठोक डीजे
पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य, सिंगलच्या मदतीने समीकरण आता बदलेल. दहा फलकावरती धाबा आहेत त्या एकूणच 25 या धावसंख्येवरती. यावेळेस दमदार स्ट्रोक, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. धावसंख्येची गरज आहे. मॅच रोमांचक भरे त्या ठिकाणी भरलेले आहे, परंतु या मॅच मध्ये देखील तितकीच चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतो फलंदाज. ऑन स्ट्राईक वरती आहे बोला तयार. पुन्हा एकदा आपण पाहतो लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येत असताना, लगातारचे 3 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येत असताना समीकरण आता बदलेल. दहा फलकावरती धाबा आहेत ते एकूणच 31 धावा. बोला तयार. पुन्हा एकदा पंचाचा या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा येतोय. चला दोन्ही टीमकडे रिव्ह्यू असेल. डीआरएसचा वापर या ठिकाणी केलाय फिल्डिंग टीम ना सर, फिल्डिंग टीम. चला चेक केलं जाईल. चला फोर डिलिव्हरी, फोर डिलिव्हरी. चला षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झालाय. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 10 फलकावर धाबा आहेत एकूणच 32 धावा. कारण आमचे मित्र या ठिकाणी येत आहेत भोजन करून. मुख्य आयोजक जे राहिले त्याच्यासोबतीला सूरज पवार ते देखील असतील. सूरज पवार देखील या ठिकाणी येतील थोड्या वेळात. शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती रामदास. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केली जाते आणि या 3 धावेच्या मदतीनं स्कोर कडे जाऊन पोहोचेल. 34 या धावसंख्येवरती.
ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल येईल. फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय जगदीशला फेस करत असताना, परंतु डॉट बॉल या ठिकाणी येईल. मोठे फटके मारावेच लागतील. किमान 40+ धावा या मॅच मध्ये करावे लागतील. आतापर्यंत आपण पाहिलं तर 35 धावा दापलकवरती आहेत. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी पुन्हा एकदा येईल या ठिकाणी डॉट बॉल. दापलक स्थिरावेल ते 35. टोटली 6 चेंडू डॉट बॉल होतोय. जगदीश हा फलंदाज. लगातारचे या वेळेस आपण पाहतो 2 चेंडू डॉट आले. उर्वरित अजून 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. धावा जमवायला लागतो. 40+ धावा झाला तर मॅच मध्ये मजा येईल. यावेळेस फटका फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेलला कॅरी केला आणि जगदीश या फलंदाजाचा खेळ पकडला झेल आणि संपतो जगदीश या फलंदाजाचा खेळ. थँक्यू जे. उर्वरित अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बरं तयार. यावेळेस चांगला स्ट्रोक ऑन साइड मध्ये बॉल जाईल. 1 टप्प्या अखेर सीमारेषा पलीकडे बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार. मध्ये जो संघ जास्त हाय स्कोर जमवेल ना त्या संघाला आपण बाय देणार आहोत. पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडस पंबर एकदा कंप्लीट दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि पंचाने बोट उंच गेलं. फलंदाज या ठिकाणी होईल 5. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धावेच्या मोठ्यानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 43 या धावसंख्येवरती. 41 या धावसंख्येवरती आणि येणारे 24 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज असेल ती भुलवले या टीमला.
वेडे नाहीत कोणत्याही संघावरती पारितोषिक लावण्यासाठी. त्याने सांगितलंय की आमचा संघ चांगला कामगिरी करत असताना आम्ही कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलाय. यावेळेस फटका चांगला आहे, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला अडवायचं होतं परंतु दुसरं काही घडलं नाही. बॉल सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. देवीदासने हिल्ला केलाय. जेव्हा पाहिलं दिव्यासला त्याच वेळी आम्ही ओळखलं की हा फलंदाज चांगला आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी एक धाव, एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 5. या धावसंख्येवरती 42चा करायचं होतं पाटलाग. आणि आता 5 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजे अजूनही 37 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जगदीशला आपण या ठिकाणी पाहतो. यावेळी चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. प्रोडक्शन चांगलं, एकदा कॉम्प्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या कॉम्प्लीट केले जातात. 2 धावेच्या मदतीनं स्कोरकडे जाऊन पोहोचल ते 7 या धावसंख्येवरती. 42चा करायचं होतं पाटलाग, विजयासाठी गरज आहे. ते एकूणच अजूनही 35 या धावसंख्येची. गावठी मुरलवले अनिल त्यांच्या टीमचे कॅप्टन आले, त्याच बरोबरीनं टिमरी टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी आले. टॉस करून घ्या या ठिकाणी. आयोजकांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ असते आपण या ठिकाणी टॉस करून घ्यावं. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. 7 धावा धावफलकावरती आहेत. 35 धावसंख्येची गरज आहे. येणारा 18 बॉल आणि 35 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कैलास. कैलासच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल ड्रॉप झालं आणि पुन्हा एकदा एक धाव एकेरी धावेच्या वरतीनं स्कोरकार्ड जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. आज चांगला स्ट्रोक परंतु खराब क्षेत्ररक्षण. बॅकिंग चांगलं होतं. धावा मिळतील एकूणच 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं स्कोरकार्ड जाऊन पोहोचल ते 10 या धावसंख्येवरती. अनिल टॉस करून जिंकला. टिमरी टीम टॉस जिंकलाय. काय निर्णय? फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलाय. नेक्स्ट मॅच 2 ओव्हरची असेल. अनिल 2 ओव्हरचीच मॅच असेल. नेक्स्ट मॅच 2 ओव्हरची असेल. यावेळी चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, आउट ऑफ दी पार्क. षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय ना की कैलासांचा रनअप फार आहे, तर तो शॉर्ट ऑफ रनअप त्यांचा आपण त्या ठिकाणी पाहतोय. आणि त्यानंतर क्रिकेटमध्ये लेझी क्रिकेट तुम्हाला नेहमीच क्रेझी होत असताना आपण पाहिलंय. आणि त्यानंतर बॅक टू बॅक लगातारचे आलेले 2 षटकार. क्रिकेटमध्ये कधी पण अहंकार नसावा, अहंकारची घडी कायम खाली असते आणि तेच पाहिलं आपण कैलास कडून. लगातारचे 2 षटकार आपण या ठिकाणी पाहतो आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 23 या धावसंख्येवरती. 23 या धावसंख्येवरती धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलंय. यावेळी चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेलला गेले कॅरी. मग ठिकाणी देवीदास बाद.
या स्पर्धेमध्ये नारळ टीमला पुरस्कृत केलंय. सगळे गोलंदाज चांगली कामगिरी करतायत. कित्येक स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं आणि यावेळेस देवीदास बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना यावेळेस पहिलाच बॉल ब्लॉक होलला टाकलाय. एक डाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी डाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केले जातात. 2 धावेच्या मदतीने समीकरण आता बदलेल. शेवटचे निर्णायकारक 11 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 17 या धावसंख्येची. 17 वरती आता कोणाला खतरा पाहायला मिळेल हे पाहणं गरजेचं असेल. 17 वरती कोणत्या टीमला खतरा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आमची ब्रास बँड टीम या ठिकाणी सज्ज झाली आहे सगळी. पंच थोडं थांबा. पंच चला 41 टू विन असेल कारण की ती वाईटची रन होती ते आपण ऍड केली होती. त्याकरता आता शेवटचे नक्कीच स्कोर करून आपण पाहतो या ठिकाणी चूक झाली होती. ती वाईट दिला होता पंचाने. त्यानंतर तो आपण फेअर डिलिव्हरी दिली होती आणि स्कोर ती रन काउंट केली होती. यावर स्लो फुलटॉस आक्रमण क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली महत्वाची विकेट आणि फलंदाज या चेंडूवरती होईल झेलबाद. या मॅच मध्ये या एंड 7 ते 8 धावा देखील डिफेन्स होऊ शकतात नळाल टीमच्या माध्यमातून कारण की आम्हाला माहिती आहे की चांगले गोलंदाज या टीमचा हिस्सा आहे. शेवटचे आता 10 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 16 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती देवीदास हा गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतो. आणि यावेळेस खराब कामगिरी. बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. चौकार. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. जगदीश देवीदास चांगले प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा ऑलिम्पिक कार्पेटचा फटका. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. शेवटचे आता 8 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि 10 धावसंख्येचं समीकरण या ठिकाणी राहिलंय. असं वाटलं होतं की सहजरित्या नगर संघ या मॅच मध्ये जिंकेल. पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या जगदीशच्या गोलंदाजानं, परंतु कैलासनं या संपूर्ण मॅच वरती पाणी फेरलं. You miss. I will definitely hit. Furniture destroy. शेवटचे 7 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज.
भिलवले या टीमना शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असेल ते 7 आणि 10 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. मॅच मध्ये कायम आहे नडाल संघ. यावेळी स्लो फुलटॉस आणि फलंदाज धावची स्वरूपात चेंडू ती होईल बाद. शेवटचे आता 6 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज असेल. 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज. नडाल टीमचा पगडा अजूनही भारी आहे या मॅच मध्ये. परंतु भिरवली टीमला जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर सुरुवातीपासून एखाद्या मोठ्या पटक्याचा शोध भिरवली टीमला या मॅच मध्ये घ्यावा लागेल. टोक डिझाईन मॅच मध्ये आता कहाणी मी 30 पाहायला म्हणतो. गोलंदाजी मार करते आपण या ठिकाणी पाहतो. गोलंदाज प्रवीण या गोलंदाजाला 6 बॉल मध्ये त्याला 9 धावा या ठिकाणी वाचवायच्या आहेत. जयेश पागी यांना चांगली रणनीती या ठिकाणी आखवावी लागेल या मॅच मध्ये. पहिलाच बॉल एक लागली अगदी फलंदाज या ठिकाणी होईल बाद. शेवटचे 5 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. या ठिकाणी आपण पाहतोय जरी भिलवले संघ प्रयत्न करत असेल ना तरी देखील नडाल संघाचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चांगले चालू आहेत. हा सामना भिलवले टीमला अगदी सोपा आहे जिंकण्यासाठी. परंतु प्रयत्नशी परमेश्वर असं म्हटलं होतं अगदी जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत विशाल आपण नेहमीच सांगत असतो. आणि ते संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत असताना या ठिकाणी नडाल टीमला आपण पाहतो आणि नडाल टीमचे संघर्ष चांगले चालू आहेत. सध्याच्या घडीला एक कैलास गोलंदाज वगळता प्रत्येक गोलंदाज चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. पहिल्या षटकामध्ये आला 7 धावा, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये आला 16 धावा. यावेळेस फटका फसला हवेमध्ये. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फंबल आणि 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केले जातात. 2 धाबेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पुढे समीकरण आता बदलेल. 34 धावा 10 फलकावरती आता शेवटचे 4 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. एका 2 चेंडू निर्धाव टाकावेच लागतील गोलंदाज प्रवीण या गोलंदाजाला. प्रवीण बॉलिंग ट्रॅक वरती आपण त्याला पाहतो. यावेळेस नशिबाचे साथ आणि बॉल चालला सीमारेषा पलीकडे. शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आणि विजयासाठी गरज असेल ती 3 या धावसंख्येची. 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. आपण हेच पाहिलं खऱ्या अर्थानं आरपीएल मध्ये देखील. आणि ते चित्र आता मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतो. किरण पवार आणि त्यांच्या विरोधात मोरबी टीमचा ओमकार पाटील यांच्या संघादरम्यान देखील ही झळक पाहिली होती. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. धावा वाचवायचे होते बऱ्याचशा ओमकार पाटील यांच्या आगेच किरण पवार यांच्या संघाला. परंतु तीच मॅच आपण या ठिकाणी पाहतो. 3 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज आहे. बोला तयार. यावेळेस पंचाचा वाईट बॉलचा इशारा. आता मॅच खुली केली आहे.
शेवटचा आता येणारे 3 चेंडू आणि 2 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे ती बिलवली टीमला. टॉस जिंकला. नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी आपण पाहतो टेंबरी टीम ना निर्णय काय टेंबरी टीम फिल्डिंग. मॅच संपलं लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा प्लीज. 2 षटकांची मॅच असेल. टेंबऱ्याने बिलवले. दोन्ही टीमला ही सूचना मी देतो 2 षटकांची मॅच असेल. लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. तीन बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज असेल आणि विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. शेवटच्या आता 2 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. कहाणी में ट्विस्ट. 2 चेंडू आणि आता 3 धावसंख्येची गरज. क्षमा असावी. 2 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. एक वाईट आला मध्ये. 2 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. 1 बॉल मध्ये 7 तुम्ही मारू शकता परंतु 2 बॉल मध्ये 2 धावसंख्येची गरज असेल. थोडस दडपण आपण पाहतो. भिलवड संघाला इतना परिकष्ट करावी लागेल या 2 धावा जमवण्यासाठी. कारण की 2 चेंडू मध्ये 12 पाहिजे असते ना तर आपण विशाल सांगितलं असतं की ही मॅच नडाल टीमच्या बाजूने आहे. परंतु आता आपण सांगू शकत नाही. 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची या ठिकाणी गरज आहे. 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. कोण जिंकेल कोण हरेल हे सांगणं कठीण. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रवीण तयार आहे. आणि झेलला पकडले. ऑटो कॅच ऑफ द मॅच. गोलंदाज बाद. जयेश पारदे आता काय करतील. फिल्डिंग विकारतील. जे जवळ घेतलेली फिल्डिंग विकारतील का त्यापेक्षा आपण पाहतो की जी फिल्डिंग लावलेली आहे तीच फिल्डिंग सज्ज करतील हे पाहणं गरजेचं असलं या मॅच मध्ये. जयेश पारदे यांना फारसा अनुभव आहे. त्यांना माहिती आहे की सीमारेषा पलीकडे सीमारेषे जवळ लावण्यापेक्षा अगदी सीमारेषापासून 2-3 पाऊल पुढे क्षेत्रक्षय लावणं गरजेचं होईल. पण तो बिलवली टीमचे क्षेत्र फलंदाज सांगतायत की या चेंडूवरती जर धावा झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल. शेवटचा 1 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती यावेळी सज्ज असेल. आणि हा चेंडू या ठिकाणी येतो डॉट बॉल. सामना जिंकलाय या ठिकाणी नडाल गणेश 11 नडाल या टीमनं आणि तुकाराम भोर यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या पाठी आता सध्याच्या घडीला लढत चालू आहे आणि त्या कारणास्तव हा सामना त्यांनी या ठिकाणी जिंकलाय. त्यांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्याने धावा वाचवला